नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 मधलं जो टाइप्स ऑफ रिसर्च आहे म्हणजे संशोधनाचे प्रकार त्याची थेअरी घेणार आहोत आधी आणि त्यानंतर प्रश्न घेणार आहोत त्याच्यावर. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इम्पॉर्टंट हा टॉपिक असणार आहे आणि यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र स्टेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स जो मंडे पासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाची पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2 पण आहे. आपल्याकडे पेपर 2 मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री असणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. बेसिक रिसर्च, मूलभूत जे रिसर्च म्हणतो आपण ते बघा आधी. जे असते मूलभूत रिसर्च जे आहे, नवीन ज्ञान निर्माण करणे किंवा विद्यमान सिद्धांतांची पडताळणी करण्यासाठी केलेले संशोधन. ओके. तर एकंदरीत जो आहे बेसिक रिसर्च काय असतो म्हणजे एकदम एकंदरीत बेसिक ज्याला काही नाही म्हणजे नवीन ज्ञान आहे किंवा एक बेसिक आपण जे म्हणतो बेसिक लेवल जे म्हणतो त्या पद्धतीचं रिसर्च तुम्ही एक समजून घेऊ शकता. ओके. त्यानंतर त्याचा कोणत्याही तात्काळ व्यावहारिक उपयोगासाठी नव्हे तर ज्ञानात भर घालण्यासाठी हा संशोधन केला जातो. फंडामेंटल प्युअर रिसर्च है ना, त्याचे दोन नाव आहे, फंडामेंटल आणि प्युअर. मूलभूत आणि शुद्ध हे बेसिकलाच म्हटलं जातं. कधी कधी आपल्याला प्युअर रिसर्च असं विचारलं जातं पण ते बेसिकच आहे आणि फंडामेंटल रिसर्च जे आहे ते सुद्धा बेसिकच आहे. यामध्ये आपण काय करतो, नवीन सिद्धांत विकसित करतो, ज्ञानाचा विस्तार करतो, जे जुनं ज्ञान म्हणजे जुनं ज्ञान नाही, जे ऑलरेडी ज्ञान आहे त्यामध्ये नवीन ज्ञानाची भर करतो. ठीक आहे. आणि वैज्ञानिक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो हा ना, फॅक्ट शोधण्याचा प्रयत्न करतो. ओके. नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर याचा तात्काळ उपयोग काही नाहीये, सिद्धांतावर भर असतो, दीर्घकालीन महत्वाचे असते आणि वैज्ञानिक पद्धतीचा इथं वापर केला असतो. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय आहे तर एकंदरीत ज्ञान वृद्धी होते कारण नवीन ज्ञान आपल्याला मिळतं. त्यानंतर नवीन संशोधनाला दिशा मिळते. याचं लिमिटेशन मध्ये याचा काही त्वरित उपयोग नाहीये, वेळ आणि खर्च जास्त आहे. एक्झाम्पल असं की मराठी भाषेच्या विकासाचा इतिहास अभ्यासणे, आता इतिहास किती मोठा आहे है ना, आणि नेमका इतिहासच का बरं, कारण बेसिक पासून आपल्याला सुरुवात करायचं आहे है ना, त्यामुळे हा एक्झाम्पल सुटेबल असणार आहे. आय होप तुम्हाला बेसिक समजलं. बेसिक इन द जे आपण बेसिक म्हणतो एकदम लेवल, ते प्युअर रिसर्च ज्यामध्ये आपल्याला जेवढी माहिती आहे त्यामध्ये त्यातून ज्ञान निर्माण करणे आणि नवीन ज्ञान घेणे, एवढंच ते महत्वाचं आहे. ओके. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले 5,000 प्लस प्रश्नांचा संच असलेली गाईड, जे अमेझॉनवर अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. यामध्ये काय मॉक टेस्ट आहेत, 50 अधिक मॉक टेस्ट, सॉरी 25 मॉक टेस्ट, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज मॉक टेस्ट, असं दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये वेगवेगळे पुस्तक आहे. अमेझॉन वरून तुम्ही ते मागवू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करू शकता आणि इथून मॉक टेस्ट देऊन तुम्ही अभ्यास करू शकता. आजच मागवा. अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन. तर अप्लाइड रिसर्च काय आहे, विशिष्ट व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी केलेले संशोधन. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष समस्याचे निराकरण करणे, ऑब्जेक्टिव्ह, नवीन तंत्र विकसित करणे, धोरण तयार करण्यास मदत करणे, हे अप्लाइड रिसर्च आहे. ठीक आहे. त्यानंतर व्यावहारिक स्वरूप आणि परिणाम लगेच वापरता येतात, याचा लगेच परिणाम येतो ऍज कम्पेअर टू ऍक्शनचा महत्वाचा आहे. तो अप्लाइड रिसर्चचा पार्ट आहे, ऍक्शन रिसर्च जे आपण समोर बघणार आहोत. याचे उपयोग काय आहे, समाजासाठी उपयुक्त आहे, तात्काळ उपयोग होतो, नवीन सिद्धांत तयार होत नाही, जुने सिद्धांत असतात. जसं की ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात सुधारणा झाली का, हे अप्लाइड रिसर्च मध्ये आपण करू शकतो. ठीक आहे, कारण हे लवकर आपण याचा रिझल्ट येण्याचा त्याचं हे असते, ध्येय असते. ओके. अप्लाइड रिसर्च, विशिष्ट व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी केलेले संशोधन. आता ही व्यावहारिकच समस्या झाली ना, ऑनलाईन शिक्षणामुळे निकालात सुधारणा ही व्यावहारिक झाली. त्यामुळे अप्लाइड रिसर्च जी आहे ते अशा पद्धतीने त्याचं असणार आहे. ओके. तर अप्लाइड रिसर्च उपयोजित संशोधन म्हणतात समस्येचे, प्रॅक्टिकल समस्याचे जेव्हा निराकरण करतो, आपण काय करतो, प्रॅक्टिकल समस्याचे जेव्हा निराकरण करतो ते अप्लाइड रिसर्च आहे. ठीक आहे.
व्यावहारिक समस्याचे निराकरण करणे, प्रॅक्टिकल त्याचे निराकरण करणे, नवीन तंत्रज्ञान पद्धती उपाय विकसित करणे हे महत्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर याचे स्टेप्स आहेत, ते समस्या ओळखणे, संशोधन प्रश्न निश्चित करणे, माहिती संकलित करणे, विश्लेषण करणे, उपाय सुचवणे आणि निष्कर्ष मांडणे. ठीक आहे. आता बेसिक रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च मध्ये काय आहे? बेसिक रिसर्च काय करतं? ज्ञान निर्माण करतं आणि हे काय करतं? समस्या सोडवतं. ठीक आहे. त्यानंतर हे काय आहे? थेरॉटिकल आहे, सैद्धांतिक आहे आणि हे काय प्रॅक्टिकल आहे. हे दीर्घकालीन उपयोग आहे आणि हा तात्काळ आहे. ओके. याच्यामध्ये सिद्धांत आपण काय करतो? विकसित करतो आणि याच्यामध्ये त्याचा वापर करतो. हे मी तुम्हाला थोडं अंदाजे म्हणजे याचं हे सांगितलेलं आहे, डिफरन्स बिटवीन. ओके. त्यानंतर येतं ऍक्शन रिसर्च. ऍक्शन रिसर्च काय आहे? स्वतः कार्यपद्धती सुधारणा करण्यासाठी शिक्षक व कर्मचारी स्वतः करतात. याचं डेफिनेशन काय आहे? तर कृती संशोधन. जे म्हणते आपण स्वतः एकंदरीत तात्काळ समस्या सोडवण्यासाठी जी पण आपण संशोधन करतो, रिसर्च करतो, ती ऍक्शन रिसर्च आहे. तात्काळ मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट जे तुम्हाला तात्काळ एकदम इमर्जन्सी आहे तेव्हा ऍक्शन रिसर्च. ठीक आहे. संशोधक स्वतः समस्या ओळखतो, उपाययोजना करतो आणि निरीक्षण करतो. नंतर अध्यापनात सुधारणे, समस्या सोडवणे, जे आता तात्काळ करतो ना आपण, त्यामुळे ऍक्शन रिसर्च असणार आहे. त्याचे जनक कोण आहे? क्युर्ट लेविस, 1946. सामाजिक कृतीच्या परिणामाचा अभ्यास करून सुधारणा घडवून आणणारे संशोधन म्हणजे कृती संशोधन. यामध्ये आपण वर्गातील आणि संस्थेतील तात्काळ समस्या सोडवणे, वर्गात काही समस्या असेल तर ते आपण तात्काळ सोडवतो ना, त्याने काय होईल? मग अध्यापनाची गुणवत्ता पण वाढेल. एकंदरीत ऍक्शन रिसर्च मध्ये आपण वर्गाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी नवीन अध्यापन पद्धती वापरणे. आता जेणेकरून जर का विद्यार्थी उपस्थिती वाढवायची असेल तर मी काय करेल? पीपीटी मध्ये शिकवेल, जेणेकरून त्यांना आवडेल, ना. लॅपटॉप, कॉम्प्युटरवर शिकवेल, जेणेकरून त्यांना आवडेल. त्यांच्या याचं आवडीच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. ओके. त्यानंतर प्रत्यक्ष सुधारणा होते. कमी खर्च आहे. निष्कर्ष सर्वत्र लागू होत नाही, पण समस्या केंद्रित, प्रॉब्लेम ओरिएंटेड आहे, तात्काळ उपाय मिळते आहे आणि संशोधक स्वतः अभ्यास सहभागी असतो. ठीक आहे. त्यानंतर प्लॅनिंग, ऍक्शन, ऑब्झर्वेशन, रिफ्लेक्शन हे ऍक्शन रिसर्चचे पायऱ्या आहेत. ठीक आहे. काय काय इथे लिहून देऊ का? प्लॅनिंग म्हणजे तर समस्या ओळखणे, प्रॉब्लेम, त्यानंतर प्लॅनिंग, त्यानंतर ऍक्शन, ऑब्झर्वेशन आणि नंतर इव्हॅल्युएशन. सगळ्यांनी लिहून ठेवा. समस्या ओळखणे, त्यानंतर कृती आराखडा तयार करणे, उपाय अंमलात आणणे, परिणामाचे निरीक्षण करणे, निष्कर्ष काढून सुधारणा करणे, हे असणार. आणि याचे फायदे काय? तर त्वरित समस्या सोडवता येतं, अध्यापनात सुधारणा होते, कमी खर्चिक आहे. ओके. चला. ऍक्शन आणि बेसिक रिसर्च मध्ये काय? तर समस्या सोडवते, लहान प्रमाणावर ऍक्शन रिसर्च आहे, तात्काळ उपयोग आहे आणि शिक्षक स्वतः करतो. त्यानंतर येतं एक्सपेरिमेंटल रिसर्च. दोन चलांमधील कारण परिणाम संबंध तपासण्यासाठी केलेले संशोधन. आता इथे दोन चल कोणते आहे? एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. ठीक आहे. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च हे एखाद्या स्वतंत्र चलांमध्ये जाणीवपूर्ण बदल करून त्याचा परिणाम अवलंबित चलावर नियंत्रित परिस्थितीत तपासण्याची संशोधन पद्धत. म्हणजे काय? इंडिपेंडन्स हा जो आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल, यावर आपण काय करतो? बदल करतो आणि याचा परिणाम कुठे होतो? डिपेंडंट व्हेरिएबलवर होतो. ठीक आहे. त्यानंतर मुख्य उद्देश, कारण परिणाम, कॉज अँड इफेक्ट कोणतं रिसर्च आहे? तर एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे. हे याला दुसरं नाव आहे याचं. ठीक आहे. त्यानंतर स्मार्ट क्लासरूमचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशावर परिणाम होतो का? होतोच ना. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, कारण परिणाम संबंध शोधणे, गृहीतक तपासणे. मेन एक्सपेरिमेंटल रिसर्चचं काय आहे? गृहीतक, हायपोथेसिस तपासते. काय तपासते? गृहीतक. नवीन अध्यापन पद्धती आणि उपचारांचा परिणाम मोजणे, वैज्ञानिक निष्कर्ष काढणे. आणि यामध्ये काय होतं? तर यामध्ये आता बघा, कंट्रोल होतं, हे दोघांना कंट्रोल करतं, चलांना मॅन्युप्युलेट करतं. हे मेन कॅरेक्टर आहे. जर असा प्रश्न विचारू शकते की मॅन्युप्युलेट, कंट्रोल हे कोणत्या रिसर्चमध्ये सर्वात जास्त केलं जातं? तर एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इंडिपेंडेंट व्हेरिएबल मी सांगितलं, स्वतंत्र चल ज्यामध्ये संशोधक बदल करत असतो, आणि डिपेंडेंट ज्यावर परिणाम मोजला जातो. जसं की आता नवीन अध्यापन पद्धती आपण लागू केली तर त्याचा परिणाम कशावर होईल? विद्यार्थ्यांच्या पर्सेंटेजवर, है ना. तर हे अशा पद्धतीचे तुम्ही एक एक्झाम्पल डोक्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर येतं हिस्टॉरिकल रिसर्च.
हिस्टॉरिकल रिसर्च भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून वर्तमान समजून घेणे. अ, ऐतिहासिक संशोधन म्हणजे भूतकाळातील घटना झालं, व्यक्ती, संस्था, विचार, संस्कृती किंवा ऐतिहासिक कागदपत्रांचा वैज्ञानिक व पद्धतशीरपणे अभ्यास करून त्याचा सत्य शोधणे आणि वर्तमान समजून घेणे. हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन. तर याचे डेफिनेशन काय आहे? भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून वर्तमान समजून घेणे. ठीक आहे, यामध्ये घटना, व्यक्ती, संस्था, विचार, संस्कृती आणि ऐतिहासिक कागदपत्रे सुद्धा येतात. याचे ऑब्जेक्टिव्ह काय? इतिहास समजून घेणे, भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करणे. ठीक आहे, तर भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणे, ऐतिहासिक सत्य शोधणे, वर्तमान परिस्थिती समजून घेणे, भविष्याच्या संशोधनाला दिशा देणे आणि इतिहासातील चुका आणि यश समजून घेणे. मग हे पास्ट ओरिएंटेड भूतकाळावर आधारित राहू शकतं, पुराव्यावर आधारित राहू शकतं, पद्धतशीर आहेत, विश्लेषणात्मक आहे आणि घटनांचे अर्थ लावणारे आहेत. ठीक आहे, ऐतिहासिक माहिती मिळते, पुरावे अपूर्ण असू शकतात आणि एक फॉर एक्झाम्पल संत तुकारामांच्या साहित्याचा ऐतिहासिक अभ्यास. आता पुरावे मिळण्यावर आहे ना, यामध्ये दोन एक महत्वाचं असतं, एक प्रायमरी सोर्स आणि एक असं सेकंडरी सोर्स. ठीक आहे, सगळ्यांनी नोट करून ठेवा. प्रायमरी सोर्समध्ये काय असते? मूळ आणि प्रत्यक्ष पुरावे ज्यामध्ये असतात, जसं की शिलालेख झाले, ताम्रपट झाले, हस्तलिखिते, पत्रे, सरकारी कागदपत्रे, डायरी, आत्मचरित्र, नाणी, छायाचित्र, हे सगळं काय आहे? प्रायमरी सोर्स आहेत. आणि सेकंडरी सोर्स कोणते आहेत? तर इतिहासाची पुस्तके, संशोधन लेख, चरित्रे, मासिके, जर्नल्स, हे सगळं झालं सेकंडरी. ओके, तर यामध्ये काय असतं? संशोधन समस्या आपल्याला निश्चित करावी लागते. त्याच्यानंतर माहितीचे स्रोत शोधणे, प्राथमिक दुय्यम स्रोत गोळा करणे, स्रोतची सत्यता तपासणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि निष्कर्ष म्हणणे. ओके, अशा पद्धतीचे असतं आणि यामध्ये दोन असते, एक बाह्य परीक्षण असतं, एक अंतर्गत परीक्षण असतं. जसं की बाह्य म्हणजे काय? दस्तऐवज खरा आहे का, मूळ आहे की बनावट आहे. मग अंतर्गत असेल तर मग दस्तऐवजामधील माहितीची विश्वासार्ह आहे का, है ना, लेखकाचा हेतू काय आहे. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय असते? तर इतिहासाची अचूक माहिती मिळते, वर्तमान समजण्यास मदत होते. त्यानंतर लिमिटेशन काय आहे? तर सर्व पुरावे उपलब्ध नसतात. ठीक आहे, प्रयोग करून पडताळणी करता येत नाही यामध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल भारतातील शिक्षण व्यवस्थेचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या योगदानाचा अभ्यास, याचा काय आपल्याला पुराव्यांच्या आधारे अभ्यास करावा लागणार आहे. तर एकंदरीत हे हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये येतं. त्यानंतर येतं सर्वे रिसर्च. सर्वे रिसर्च जे आहे, मोठ्या समूहाकडून माहिती गोळा करणे करायसाठी केले जाणारे संशोधन. यामध्ये मते जाणून घेतो आपण, माहिती संकलन करतो, प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण, हे यामध्ये या साधनांचा वापर करतो. जसं की जनगणना वगैरे आहे ना, ते आपण प्रश्नावली विचारतो, हे आहे का, तुम्ही तुमच्याकडे कोण आहे, काय आहे, किती लोक आहे, अशा पद्धतीने. सर्वे रिसर्च मध्ये संशोधन लोकांपुढे थेट माहिती गोळा करतो. ही माहिती एखाद्या विषयावरील मते, अनुभव, गरजा यावरच्या असू शकतात. लोकांची मते जाणून घेणे हे महत्वाचे असते. यामध्ये माहिती चुकीशी पण मिळू शकते. ठीक आहे, त्यानंतर आपण यामध्ये काय करतो? डेटा कलेक्शन करतो, माहिती संकलन, मोठा नमुना, छोटा नमुना, हस्तक्षेप नसते कोणाचं पण, वर्णनात्मक स्वरूपाचं असते आणि पद्धतशीर असते. ठीक आहे, त्यानंतर सेन्सस सर्वे जे मी म्हटलं, जनगणना, त्याचा अभ्यास करणे हे महत्वाचे आहे. त्यानंतर यासाठी आपल्याला प्रश्नावली तयार करावी लागते, कोणत्या माहितीसाठी आपण ते करतोय, कोणती माहिती मिळवायची आहे त्याच्यासाठी. त्यानंतर मोठ्या प्रमाणात माहिती मिळते, कमी वेळ लागतो, अशा पद्धतीने ही असते आहे. त्यानंतर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्चवर नेहमीच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अनुभव, भावना, विचार यांचा अभ्यास करणारे संशोधन क्वालिटेटिव्ह गुणात्मक संशोधन त्याला म्हणतो आपण. वर्तन यासारख्या संख्यात्मक आकडे जे आहेत ते न वापरता आपण अभ्यास करतो आहे. ठीक आहे, व्यक्तीचे अनुभव समजून घेणे, भावना, मते, वर्तनांचा अभ्यास करणे, नवीन संकल्पना विकसित करणे. ठीक आहे, त्यानंतर शब्दांवर आधारित माहिती असते, सखोल अभ्यास असतो, लवचिक रचना असते आणि लहान नमुना असते. यामध्ये आपण इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, गट चर्चा यामध्ये येते. ठीक आहे, नंतर केस स्टडी, नंतर याचे पण प्रकार आहेत. अनुभव आधारित, लोकसंस्कृतीवर आधारित, प्रकरण अध्ययन आधारित, ग्राउंडेड थेअरी. याचे फायदे हे आहे की सखोल माहिती मिळते, मानवी भावना आणि अनुभव समजतात. लिमिटेशन्स हे आहे की वेळ जास्त लागू शकतो, सांख्यिकी विश्लेषण करता येत नाही आणि एक्झाम्पल मध्ये शिक्षकांच्या अध्यापन अनुभवाच्या मुलाखती, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाबद्दल काय वाटते याचा मुलाखतीद्वारे अभ्यास. ओके, त्यानंतर येतं क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वांटिटी म्हणजे काय? तर एकंदरीत क्वांटिटेटिव्ह मध्ये संख्या,
क्वांटिटी आली म्हणजे संख्या आली, 1 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे, काय किती पाहिजे, क्वांटिटी आली. तर परिणामात्मक संशोधन हे संख्यात्मक माहिती गोळा करून तिचे सांख्यिक विश्लेषण करण्याची पद्धत आहे. त्यानंतर संख्यात्मक माहिती गोळा करणे, गृहीतक तपासणे हे महत्वाचे असू शकते. त्यानंतर आहे न्यूमेरिकल डेटावरून आपण ओळखतो, मोठा नमुना, वस्तुनिष्ठ असते, हे गृहीतकाची चाचणी आपण याच्यामध्ये करतो. याच्यामध्ये सुद्धा आपण प्रश्नावली सर्वेक्षण करतो, टेस्ट चाचण्या असतात, मूल्यांकन श्रेणी असते. आणि यामध्ये क्वांटिटीचे 4 प्रकार येतात. डिस्क्रिप्टिव्ह, ठीक आहे, त्यानंतर येते कोरिलेशन, एक्सपेरिमेंटल आणि कॉज्युअल कंपॅरेटिव्ह, कारणात्मक तुलना. ठीक आहे. आणि याचे फायदे हेच आहे की सांख्यिकी विश्लेषण करता येतं. त्यानंतर 500 विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांचे विश्लेषण करणे हे एक एक्झाम्पल असू शकतं. 1000 विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करणे हे एक एक्झाम्पल आहे. त्यासाठी आपल्याला आकडेवारी करावी लागेल म्हणून. ओके. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मध्ये काय फरक आहे, तर क्वांटिटी संख्या पाहते, क्वालिटी संख्या बघत नाही. न्यूमेरिकल डेटा इथे असतो तिथे नसतो. क्वांटिटीमध्ये लार्ज सॅम्पल असते, नमुना मोठा असतो, त्यामध्ये लहान असतो. ठीक आहे. यामध्ये स्टॅटिस्टिकल असते हे क्वांटिटेटिव्ह, आणि ते थीमॅटिक असते. नंतर हे ऑब्जेक्टिव्ह आणि ते सब्जेक्टिव्ह. हे क्वांटिटेटिव्ह जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह असते. त्यानंतर येतं मिक्स्ड मेथड. मिक्स मेथडमध्ये जे आहे गुणात्मक आणि परिणामात्मक दोन्ही असते, त्यामुळे दोन्ही पद्धतीचा वापर करून संशोधन केलं जातं. मिश्र स्वरूपाचं असतं. त्यानंतर यामध्ये संशोधनाची समस्या सर्वांगीण आकलन करून केल्या जातं. दोन्हीचा वापर होतो, न्यूमेरिकल, नॉन न्यूमेरिकल, वेळ आणि खर्च तुलनेने जास्त होतो. ठीक आहे. त्यानंतर इव्होल्युशन रिसर्च मध्ये काय आहे, एखादा कार्यक्रम, योजना किंवा धोरणांचे परिणाम तपासण्यासाठी केलेले संशोधन. म्हणजे किती प्रभावी आहे, उपयुक्त किती आहे, यशस्वी ठरला आहे की नाही, हे सगळं इव्होल्युशन करणे. कार्यक्रमाची परिणामकारकता तपासणे, उद्दिष्ट पूर्ण झाली का जे आपण ठरवली होते, मग धोरणे व योजनांमध्ये सुधारणा सुचवणे. ठीक आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये येतं प्रोग्राम ओरिएंटेड, कार्यक्रम केंद्रित, निर्णय घेण्यासाठी उपयुक्त, पद्धतशीर, हे सगळं यामध्ये येतं. यामध्ये फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन आहे, समेटिव्ह इव्हॉल्युशन आहे. इव्होल्युशन रिसर्चमध्ये फॉर्मेटिव्ह असे इव्होल्युशन आणि समेटिव्ह इव्होल्युशन असे 2 पद्धतीचे असतात. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, तर वर्ग, आता फॉर एक्झाम्पल याचं लक्षात ठेवा की वर्ग सुरू असताना जे मध्ये मध्ये आपण युनिट टेस्ट घेतो, मध्ये मध्ये आपल्याला काय मिळत जातं, फीडबॅक मिळत जातं, ते फॉर्मेटिव्ह. आणि समेटिव्ह म्हणजे एंड ऑफ द म्हणजे वार्षिक परीक्षा, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीचा आपण बदल करता येत नाही, आणि पूर्ण झाल्यावर, एखादा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर, जसं आपण एखादं मीटिंग म्हणजे हे प्रोग्राम करतो, 1 डे वर्कशॉप वगैरे, तसं कसं शेवटी सर्टिफिकेट मिळतं, तर ते काय झालं, समेटिव्ह इव्हॅल्युएशन झालं. पण मध्ये मध्ये जर का आपले त्यांनी प्रश्न विचारले किंवा आपला फीडबॅक घेतला, ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके. आता कार्यक्रम किंवा योजनेची निवड, उद्दिष्ट निश्चित करणे, मूल्यांकनाचे निकष ठरवणे, माहिती गोळा करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे, हे निष्कर्ष व शिफारस देणे यामध्ये स्टेप्स ऑफ इव्होल्युशन मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. ओके. तर कार्यक्रमाची गुणवत्ता सुधारते, धोरणा निर्मिती मदत करते आणि संसाधनाचा योग्य वापर करते. अशा पद्धतीचं आहे हे. त्यानंतर आता आपण प्रश्न घेऊया. रिसर्च कंडक्टेड टू सॉल्व्ह अन इमिडिएट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम इज कॉल्ड व्हॉट? तात्काळ व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी केले जाणारे संशोधन कोणते आहे? बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च, हिस्टॉरिकल की फंडामेंटल? तर मी तुम्हाला सांगितलं होतं, तात्काळ व्यावहारिक समस्या जर का सोडवायची असेल तर आपल्याला कोणते रिसर्च करावे लागतं, आपल्याला अप्लाइड रिसर्च करावं लागतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. उपयोजित संशोधन जे आहे आपण तात्काळ व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी करतो आहोत. त्यानंतर रिसर्च दॅट एम्स टू गेट एम्स टू जनरेट न्यू नॉलेज इज कॉल्ड. नवीन निर्मितीसाठी केले जाणारे संशोधन कोणते? अप्लाइड रिसर्च, बेसिक रिसर्च, ऍक्शन रिसर्च की इव्होल्युशन रिसर्च? इव्होल्युशन तर नसणारच आहे. ओके. अप्लाइड तर हा तात्काळच देतो, ऍक्शन पण तात्काळच आहे, असा हा एक भाग आहे. त्यामुळे बेसिक रिसर्च जे असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. बी आहे मूलभूत संशोधन आपलं उत्तर, कारण त्याचं तेच आहे ना, नवीन निर्माण करणे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच रिसर्च इज कंडक्टेड बाय टीचर्स टू इम्प्रूव्ह क्लासरूम टीचिंग? वर्गातील अध्यापन सुधारण्यासाठी शिक्षक कोणते संशोधन करतात? हिस्टॉरिकल, ऍक्शन, फंडामेंटल की सर्वे?
कोणतं करतात? तर ते करतात ऍक्शन रिसर्च. का बरं? कृती संशोधन का बरं करतात? कारण त्यांना फीडबॅक हे तात्काळ त्याची समस्याची उत्तर पाहिजे असतं, है ना. त्यामुळे अध्यापन सुधारण्यासाठी त्यांना तात्काळच लागेल सगळं, की मला आता तुम्ही फीडबॅक द्या, मग मी उद्यापासून सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ऍक्शन रिसर्च हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, सर्वे रिसर्च मेनली कलेक्ट. सर्वेक्षण संशोधनात मुख्यतः काय संकलित केले जाते? ओपिनियन अँड फॅक्ट्स, केमिकल्स, फॉसिल, मेडिसिन्स. सर्वे रिसर्च मध्ये काय केलं जातं? त्यामध्ये ओपिनियन अँड फॅक्ट्स, मते व तथ्य जे आहे ते मेनली कलेक्ट केलं जातं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर विच रिसर्च स्टडीज पास्ट इव्हेंट्स, भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणारे संशोधन कोणते? एक्सपेरिमेंटल रिसर्च, प्रायोगिक संशोधन, हिस्टॉरिकल रिसर्च, ऍक्शन रिसर्च की केस स्टडी. तर भूतकाळामध्ये आपण कोणतं करतो? हिस्टॉरिकल करतो, है ना. भूतकाळाचे घटनांचा अभ्यास करणे, व्यक्तींचा, पुराव्यांचा अभ्यास करणे, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. नंतर एक्सपेरिमेंटल रिसर्च एस्टॅब्लिश, प्रायोगिक संशोधन कशाची स्थापना करते? कॉज अँड इफेक्ट, रिलेशनशिप, हिस्ट्री, बायोग्राफी, ओपिनियन. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च हा, याचं दुसरं नाव कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप आहे. का बरं? कारण इथे दोन व्हेरिएबल असतात, एक इंडिपेंडंट आणि एक डिपेंडंट. ओके. तर त्यामुळे इथे चलांचा अभ्यास करणे यामध्ये येतोय. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. विच रिसर्च फोकसेस ऑन अन इन डेप्थ स्टडी ऑफ अ सिंगल युनिट, एका घटकाचा सखोल अभ्यास करणारे संशोधन कोणते आहे? सर्वे रिसर्च, केस स्टडी, हिस्टॉरिकल रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर एखाद्या घटनेचा सखोल अभ्यास करणारे संशोधन कोणते असणार आहे? तर ते असणार आहे केस स्टडी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. नंतर क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेनली डील्स विथ, परिमाणात्मक संशोधन मुख्यतः कशाशी संबंधित आहे? नंबर्स, पोएम, स्टोरीज, पेंटिंग. हे तर नसणारच आहे, है ना. क्वांटिटी, 1 किलो, 2 किलो क्वांटिटी दाखवतो, त्यामुळे नंबर दाखवतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर क्वालिटेटिव्ह रिसर्च मेनली फोकस ऑन, गुणात्मक संशोधन मुख्यतः कशावर भर करतं? नंबर तर करत नाही, इक्वेशन पण नाही, स्टॅटिस्टिक्स पण नाही, मिनिंग आणि एक्सपिरियन्स वर ते जास्त भर देतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हे दोन जे आहे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, त्याचा फरक तुम्हाला समजला की थोडं क्लिअर होत जातं. ठीक आहे, त्यामुळे मी क्वांटिटी म्हटलं की किती क्वांटिटी पाहिजे तुम्हाला? 1 किलो, 2 किलो, है ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. रिसर्च युझिंग बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड इज कॉल्ड, गुणात्मक व परिमाणात्मक दोन्ही पद्धती वापरणारे संशोधन कोणते? मिक्स्ड मेथड, हिस्टॉरिकल, बेसिक, ऍक्शन. तर यामध्ये कोणतं असतं? मिक्स मेथड असतं, है ना. ऍक्शन रिसर्च तर लवकर देतो, बेसिक म्हणजे प्युअर आहे, हिस्टॉरिकल तर हा ऐतिहासिक आहे, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर रिसर्च कॅरिड आउट टू इव्हॅल्युएट प्रोग्राम इज कॉल्ड, एखाद्या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केलेले संशोधन कोणते? इव्होल्युशन, हिस्टॉरिकल, बेसिक, सर्वे. तर एखादं रिसर्च जो आपण करतोय, त्यासाठी मूल्यमापन करण्यासाठी केलेले संशोधन कोणते असणार आहे? ते इव्होल्युशन. इव्होल्युशन मध्ये आपण काय करतो? मूल्यमापन करतो. त्याचे दोन प्रकार कोणते? फॉर्मेटिव्ह आणि सम्पेटिव्ह. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर विच टाइप ऑफ रिसर्च इज ऑल्सो नोन एज प्युअर रिसर्च, प्युअर रिसर्च म्हणून कोणते संशोधन ओळखले जाते? अप्लाइड, बेसिक, सर्वे, ऍक्शन. ठीक आहे, तर यापैकी ऍक्शन पण नाही, अप्लाइड पण नाही, सर्वे पण नाही. मग कोणतं असणार आहे? बेसिक. मी तुम्हाला सांगितलं होतं याचं दुसरं पण नाव आहे, कोणतं आहे? फंडामेंटल. ठीक आहे, मूलभूत संशोधनाचा प्युअर रिसर्च किंवा मूलभूत बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च असे त्याचे दोन नाव आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, रिसर्च कंडक्टेड इन अ नॅचरल सेटिंग इज कॉल्ड, नैसर्गिक परिस्थितीत केलेले संशोधन कोणते आहे? फील्ड रिसर्च, लॅबोरेटरी रिसर्च, हिस्टॉरिकल की बेसिक. तर जे आहे ना, ते फील्ड रिसर्च आहे, क्षेत्रीय संशोधन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर लेबोरेटरी रिसर्च इज कंडक्टेड इन, प्रयोगशाळा संशोधन कुठे केले जाते? लेबोरेटरी, विलेज, स्कूल, होम. तर ते ऑब्व्हियसली ते कुठे केले जाते? लेबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळामध्ये ना. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर करेलेशन रिसर्च स्टडीज सह संबंधात्मक संशोधन कशाचा अभ्यास करतात? रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स, एन्शियंट हिस्ट्री, लिटरेचर, ग्रामर. तर त्या करेलेशन जे आहे ते कशामध्ये करतात? ते रिलेशनशिप बिटवीन मध्ये, हा ना. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च याचाच एक सहप्रकार आपण म्हणू शकतो की करेलेशन आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर विच रिसर्च युजेस इंटरव्ह्यूज अँड ऑब्झर्वेशन, मुलाखती व निरीक्षणाचा वापर कोणत्या संशोधनात होतो? क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, एक्सपेरिमेंटल, बेसिक. तर मुलाखती आणि निरीक्षणाचा वापर जो आहे तो क्वालिटेटिव्ह मध्ये होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर सेन्सेस सर्वे मीन्स, जनगणना सर्वेक्षण म्हणजे काय? स्टडी ऑफ एव्हरी युनिट, स्टडी ऑफ फ्यू युनिट्स, रँडम स्टडी, एक्सपेरिमेंटल स्टडी.
तर सेन्सेस सर्व्हेमध्ये आपण काय करतो, प्रत्येक घटकाचा अभ्यास करतो है ना, एव्हरी युनिट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर सॅम्पल सर्व्हे स्टडी, नमुना सर्वेक्षणात काय अभ्यासले जाते. नमुना सर्वेक्षणामध्ये काय अभ्यासले जाते, सिलेक्टेड युनिट, ऑल युनिट, ओनली टीचर, ओनली स्टुडंट. तर सॅम्पल सर्व्हेमध्ये जे आहे ना, सिलेक्टेड युनिट जे आहे ते अभ्यासले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर विच रिसर्च इज युजफुल फॉर पॉलिसी मेकिंग, धोरण निर्मितीसाठी कोणते संशोधन उपयुक्त ठरते. सर्वे रिसर्च, ऍस्ट्रोलॉजी, स्टोरी रायटिंग, पोएट्री. तर धोरण निर्मितीसाठी जे आहे ना, ते सर्वे रिसर्च खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर विच टाइप ऑफ रिसर्च डायरेक्टली इम्प्रूव्ह प्रॅक्टिस, प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा करणारे संशोधन कोणते. कृती संशोधन, हिस्टॉरिकल, फंडामेंटल, फिलॉसॉफिकल. कोणते संशोधन असणार आहेत ते, तर ते असणार आहे ऍक्शन रिसर्च. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण काही थेअरी पाहिलेली आहे आणि 20 प्रश्न पाहिलेले आहे. 20 पैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर आले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. 5,000 प्लस प्रश्नांचा संच असलेली गाईड, आपलं पुस्तक आपल्या Amazonवर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये. जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. सोबत आपली क्रॅश कोर्स, 2 महिन्याचा क्रॅश कोर्स जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.